श्रीराम समर्थ. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, तुम्ही सर्व भाविक जन ऐकावे माझे वचन, माझे भेटी सदा राहावे, मुखाने राम नाम घ्यावे. हे केवळ भिंतीवर लिहिलेलं वचन नाहीये, हे आहे त्या वचनाला जागणारं एक घर. आज आपण तपस्वी कुटुंबियांशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत श्री महाराजांच्या अनुसंधानात राहून प्रपंच कसा फुलतो. त्याचबरोबर त्यांच्या सुखी संसाराचा पासवर्ड तरी काय आहे हेही जाणून घेणार आहोत. इमारत बनायला वेळ लागत नाही, घर बनायला वेळ लागतो. चंद्रकांत गोखले यांची चारोळी आहे. इमारत बनायला वेळ लागत नाही, घर बनायला वेळ लागतो. घरासाठी दोन जीवांचा खराखुरा मेळ लागतो. घरासाठी दोन जीवांचा खराखुरा मेळ लागतो. नमस्कार सज्जन हो, अध्यात्म साधना या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण आलो आहोत टिटवाळ्याला, अशा एका घरी जिथे हा मेळ आपल्याला खरोखर अनुभवायला मिळतो. जेव्हा आपण घरात प्रवेश करतो तेव्हा आपल्या नजरेस एक वॉलपीस पडतं, ज्यावर लिहिलं आहे, हे घर सद्गुरूंचं आहे, आम्ही सदैव सद्गुरूंच्या सहवासात आहोत. त्यानंतर घरामध्ये तुम्हाला प्रथम दर्शनी बघायला मिळते महाराजांची तस्वीर, आईसाहेबांचा फोटो, श्रीरामाची एक मोठी तस्वीर, बाळकृष्णाचा फोटो. शिवाय घरात प्रशस्त असं देवघर आहे. घराच्या बाजूलाच मंदिर आहे. आपण थोड्या वेळाने मंदिरातच जाणार आहोत आणि तिथे आपण पुढच्या गप्पा मारणार आहोत. या तपस्वी कुटुंबांच्या ऐश्वर्यामागची तपश्चर्या काय आहे हे आपण आज त्यांच्याचकडून जाणून घेऊया. नमस्कार. अध्यात्म साधना या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. काका, मला तुम्ही पहिले कुटुंबाची ओळख करून द्या तुमच्या. ही धर्मपत्नी, विवाहवरी, मैथिली, नात माझी, मुलगा विशाल, सुनबाई श्वेता आणि नातू तेजस. तेजस. आणि आणखीन एक नाव आहे तुझं? मंथन. गुरुपौर्णिमा जवळ येते. अनेकांना असा प्रश्न पडतो की गुरु करावा की न करावा. तर गुरूंचं आपल्या जीवनात काय स्थान आहे, आपण काय सांगाल? जेवढं स्थान आपल्या आई वडिलांचं आपल्या जीवनात आहे त्याच्यानं कांकणवर जास्ती गुरुचं स्थान आहे. कारण माझे महाराज म्हणतात, आई वडील ह्या जन्मीचे असतात आणि गुरु हा जन्मजन्मीच असतो. पण गुरुचं स्थान खूप मोठं आहे आणि प्रत्येकाने गुरु करावाच, हे माझं प्रांजळ आणि परखड मत आहे की प्रत्येकाने गुरु करावा. एकदा गुरुच्या हातात आपला हात दिला की आपल्याला पुढे एक्सप्रेस हायवे लागतो, मध्ये खास खळगे नाही, स्पीड ब्रेकर नाही, काही नाही. पण जो पण आई वडिलांच्या हातात आले तर म्हणजे आपण कधी हात सोडून जाऊ शकतो इकडे तिकडे. पण गुरूंच्या हात म्हणलं, गुरु हात आपल्याला सोडतच नाही. त्यामुळे सगळा आपला आयुष्याचा जीवनाचा प्रवास खूप छान आणि नीट होतो, हा माझा अनुभव आहे. म्हणजे गुरु करणं किती महत्वाचं आहे. अगदी मस्त. म्हणजे प्रत्येकाला आयुष्यात गुरु पाहिजेच. अगदी म्हणजे हे तुमचं परखड मत एकदम, किंवा गुरु करावा. तर आज आपल्याला गुरु करावा की न करावा ह्याचं स्पष्ट उत्तर काकांनी दिलं आहे. तुम्हाला असं का वाटलं गुरु करावा, म्हणजे तुमच्या आयुष्यात श्री महाराज कधी आले आणि अनुग्रह घ्यावा असं काय घडलं? तर 1974ला मी महाराजांच्या आयुष्यात गेलो, तसं म्हणायला गेलं तर. कारण मला रामाची आवड पहिल्यापासून आहे. अच्छा. घरातलं मूळ दैवत रामच आहे. आपला देवाचा जो मी देवघर जे पाहिलं तो जो दरबार रामाचा 250 वर्षापूर्वीचा आहे. बापरे. माझ्या पंडवांच्या आधीपासून तो दरबार आहे आणि तो अयोध्येचा दरबार आहे. रामराय सीतामी सगळं तेव्हाच आहे ते. त्यामुळे पहिल्यांदा रामाची ओढ आहे आणि ते महाराजांना माहिती होतं की याला आपल्याकडेच घ्यायचं आहे. 74ला मला महाराजांनी गोंधळाला नेलं पहिल्यांदा. आणि मग तिथून अनुग्रह त्यांनी दिलाच नाही मला कधी, पण दरवर्षी गोंधळाला घेऊन जायचे. कारण मी तेवढा त्यांच्या हिशोबाने मी तेवढा तयार नव्हतो अनुग्रह देण्या एवढा. कारण तरुण वय होतं, काय हुंदर म्हणा किंवा हुल्लडबाजी ह्याच्यात खूप आयुष्य गेलं माझं. डिग्रीपासून 11वीपर्यंत शेवटचा बेंच होता माझा. पण इकडे महाराजांनी एकदा मांडीवर घेतलं, गुरुमंत्र मला 92 का 95 गुरुमंत्र दिला मला. पण 74 ते 92 95 फक्त माझी परीक्षा घेतली की हा आपल्या शाळेत तयार होतो की नाही आणि मग हा आपल्याला लायक की नाही आपल्याकडे यायला.
आणि मग त्यांनी मला गुरुमंत्र दिला त्यावेळेला. तोपर्यंत फक्त उपासना करून घ्यायचे, ते जप करून घ्यायचे, पूजा करून घ्यायचे माझ्याकडनं. वडील नसताना मी पूजा करायचो, हे सगळं चालत होतं. पण मग त्यांनी ज्यावेळेला गुरुमंत्र दिला त्यावेळेला मानसिक शक्ती खूप वाढली. मला जाणवलं की आपली विल पॉवर वाढली आता. म्हणजे मला नंतर महाराजांना काही सांगायला लागलंच नाही. त्याच्यावर मी सारखं ना, महाराज ते असं कंपनीत अमुक अमुक झालं, महाराज ते तमुक झाले, हे मला सांगायला लागलं नाही महाराजांना. गुरुमंत्र घेतल्यानंतर त्यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी एकदा सांगितलं की तू कसाही वागायलाच तरी मी तुला आता सोडणार नाहीये, मी तुझा हात धरलेला आहे. कारण आई वडील आपण फिरायला जातो, कुठेही काही बघितलं तर आपण हात सोडू शकतो. आणि महाराजांना माहिती आहे की हा तसाच आहे. हा ह्या सागरामध्ये कुठे काही चांगलं वाईट काही दिसलं हा पटकन वळू शकतो. म्हणून त्यांनी माझा हात धरला. आणि म्हणून आपण हा आपला हात गुरुंच्या हातात द्या, म्हणजे तो गुरु सोडत नाही. आपण बोट धरलं की आपण कधी सोडून जाऊ शकतो. फुगेवाला बैठला काय तसा. म्हणून गुरुंच्या हातात तेव्हा महाराजांनी माझा हात घट्ट धरला आणि तेव्हा तर मग मला त्यांनी ह्या मार्गावर जास्ती आणलं की आता तुझं हेच लाईफ आहे, जास्ती नोकरी संसार हे सगळं आहे ते करायचंच आहे, त्यातनं सुटका नाहीये तुझी. आणि माझं मन इकडे जास्तीच होतं. ते चालायचं घरात थोडं की तुम्ही तिकडे जास्ती बघता, तिकडे जास्ती लक्ष असतं. पण काय त्यांची इच्छा होती की हे कोणतरी सांभाळणार पाहिजे. बरोबर, तयार केलं. 250 वर्षापासूनचा दरबार आहे, हा असा पोस्ट ठेवून चालणार नाही, कोणतीही पूजा झाली पाहिजे. आणि माझ्या वडिलांचं पण ते वयाच्या 7व्या वर्षात वडिलांनी रामाची पूजा केली. आणि 2000 साली वडिलांनी देह ठेवला, तेव्हा जाताना ते उपर्ण माझ्याकडे दिलं की आता तू हे सांभाळायचं. आणि त्याचा एक किस्सा छान आहे, म्हणजे वेळ असेल तर मी बोलतो 2 मिनिटात. मला तुमच्या देवघराबद्दल जाणूनच घ्यायचं. इथे असतानाच, टिटवाला असताना वडिलांना थोडा त्रास झाला, पाठ दुखते म्हणून आम्ही डोंबिवलीला नेलं दवाखान्यात, ऍडमिट केलं. आणि दुसऱ्या दिवशी वडील निघून गेले. सिव्हिअर अटॅक होता ना, आम्हाला काही कळलं नाही. आणि सकाळी ऍडमिट करायचे, इकडनं पूजा करून वडील गेले होते. संध्याकाळी ऍडमिट केलं, पूजा आय मीन ह्याला डोंबिवली ऍडमिट केलं. दुसऱ्याशी गेले, तुकाराम बीच होती तशी. वडील गेले आणि मग आम्ही 10 दिवस 13 दिवस जाऊन येऊन होतो. कारण तिकडे म्हणजे थोरले तिकडे होते, त्यांच्याकडे आमचं सगळं चाललं होतं. आणि 10व्याला जेव्हा ते सगळं करतात तिथे, त्याला सगळं झालं आणि कावळा काही शिवाय ना पिंडाला. तर सगळे गुरुजी तिकडचे घाई करायला, हो चला चला, कारण गुरुजींचा व्यवसाय, त्यांना दुसरे 9वा 11वा कोण होते. आमचे घराले पण म्हणाले जाऊन दिले, ते दरवाजा कावळा शिवूया. पण माझ्या महाराजांनी माझा हात धरून थांबवला तिथे आणि माझ्या कानात सांगितलं की हे तू बोल म्हणून. आणि मग अंगावर काटा येतोय माझ्या पण ऐकताना. तेव्हा मी बोललो, दादा तुम्ही जशी सेवा केली तशी मी सेवा करायचा प्रयत्न करीन. मनाच्या आत कावळ्याने 2 पिंड एका दिवशीच उचलले. म्हणजे माझ्या वडिलांचा जीव ना माझ्यात होता ना माझ्या आईमध्ये होता, फक्त माझ्या रामाची सेवा झाली पाहिजे. आणि 2000 पासून आज तागायत मी त्या सेवेत, महाराजांनी मला खंड पाडून दिला नाही. पहाटे असो आजोबा उठ एवढं कर, एक गोळी घेऊन कामाला लागे. माझं बहुत वचन मला दिलं महाराजांनी, एक गोळी घेऊन कामाला लाग. तेव्हा आजपर्यंत मी तसं वागतोय. आणि तो कावळा शिवला, सगळं घेऊन गेला. माझ्या लक्षात आलं की वडिलांची इच्छा काय. आणि तेव्हा मी ठरवलं, माझ्या मुलाला पण तेच शिकवलं की हिच्या तुझा खंड पडता कामा नये, हे तुला करणं भाग आहे. पण त्यांची कृपा महाराजांची, त्यांनी पण अनुभव घेतला. त्याला इतकी आवड आहे देवाची की तो वाट बघतो रामलीला रजा कशी घ्यायची, ते आधीच प्लॅन, पुढच्या रामचा प्लॅन प्रश्न पुढचा विचारणार होते की हे राम मंदिर बांधावं ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? ह्याच्या मग ते प्रेरणा वगैरे हे सगळे मोठे मोठे शब्द माझ्या ह्याच्यात बसत नाहीत. ही फक्त रामरायची आणि महाराजांची इच्छा होती की आपलं मंदिर इथे व्हावं रामाचं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आमचं मूळ गाव जे घोडेगाव, तिथे आमचं राम मंदिर होतं तपस्वींचं, असं मला गडावरनं कळलं होतं खूप वर्षापूर्वी की तुमचं राम मंदिर होतं तिकडे पडलं वगैरे. त्यानंतर सगळे आजोबा वगैरे आळेफाट्याला आले, माऊलीचं जिथे हे स्थान आहे रेड्याची समाधी, तिथे आले. तिथनं आल्यानंतर मग डोक्यात कल्पना होती वडिलांचं की आपलं मंदिर होतं वगैरे वगैरे सगळं. ते असं ठेवून दिलं डोक्यात त्यांनी, आईनी पण ठेवलं आपलं तेव्हा राम मंदिर होतं. मी आपल्या लक्षात ठेवलं. टिटवा आल्यानंतर मग तेव्हा रोज आरती करायचो महाराजांची. त्या एका आरती, संध्याकाळच्या आरतीमध्ये जागोजागी राम मंदिर स्थापित आहे असं आहे. मी त्याला मान नाही करत की महाराज नाही इथे मंदिर नाहीये. आज कित्येक वर्ष मी ते बोला आरती करायला म्हणत नाही, महाराज असं करतो, राम मंदिर इथे नाही आपलं टिटवाळ्यात, हे घरातले देव आहेत आपले, मंदिर सच काही नाहीये. पण ते महाराजांनी मनावर घेतलं आणि 2015ला हे मंदिर उभं केलं. आणि आज लोक ब्लॉक घेतात, लोक इन द सेन्स आपण सुद्धा ब्लॉक घेतो, चौकशा करतो, 10 ठिकाणी लोन कर्ज बँकांचं वगैरे वर्ष त्याच जातं. फक्त 3 दिवसात हा निर्णय घेतला महाराजांनी
बापरे. की रामरायात टिटवाळ्यात आलेले आहेत, हा, त्यांचं हा. मंदिर आपण इथे बांधायचे. तिसऱ्या दिवशी अंगणामध्ये हा प्लॅन काढला आणि मंदिराचं काम सुरू केलं. 2.5 महिन्यात महाराजांनी मंदिर बांधून दिलं मला. अगदी खरं आहे. म्हणजे लोक पैसा असला तर मोठे कोणाकडे? मोठे घरं बांधतात. मंदिरासाठी स्वतःचा पैसा खर्च करून. माझा नाही, माझा पैसा काही नाही. मी हा असा बसलेला आहे. कंपनीने 5 वर्ष आधी मला काढलेलं आहे की तुम्हाला तब्येत बरी नाही पण व्हायरस नाही. तर मी महाराजांना ते पण विचारलं, म्हटलं महाराज त्रास होतोय, काय करू? महाराजांचं वाक्य आलं मला प्रवेश द्यायच्यात आहे चरित्रात की तोच पगार आणि 30 नोकरी, कंटाळा आला नाही का तुला? मी म्हटलं महाराजांना की महाराज मला कंटाळा आला. 3 दिवसात तो निर्णय. आज सांगितलं, उद्या राजीनामा दिला, व्हीआरएस नाही, काही नाही. जे कंपनी दिलं थोडंफार ते त्यांच्याकडे आणून दिलं. महाराज कंपनी दिलं, तुम्ही आणि हा संसार, मी असा बसणार आहे. मला कुठेही कमी पडता कामा नये. आणि आजपर्यंत महाराजांचं मंदिर जवळ कुठेही काय म्हणतात वर्गणी नाही, आणखीन काय ते पावत्या नाही, काही नाही. इतके 32 वर्ष इथे, हे 33व वर्ष चाललेलं आहे. पण एकाकडे महाराजांनी मला पैसा म्हणून दिला नाही. रामराय रीत त्यावर आपण बसवायचं आणि तसं महाराजांनी बसवायचं. आमच्या आजारपण दवाखाने सगळं त्यांनी महाराजांनी सांभाळलं. त्यांचं एकच वाक्य आहे, तुम्ही नाम घ्या, बाकी मी सांभाळतो. ते पण मी त्यांना सांगून ठरलं, नाम बी नाही, ही पूजा करताना नाम तुम्ही घेतो, माझ्या वाटलं मला सांभाळलं. आणि खरंच त्यांच्यासमोर खोटं बोलत नाही. आजपर्यंत मला सांभाळलं ते. मला काय आमच्या कुटुंबाला काय नामस्मरण म्हटलं, महाराज मी त्यात बसत नाहीये. मला तुम्ही हे सांगा, 4 तास बसेन मी तुमच्या पुढे पूजा करत. हा तुमचं जप होतं मी थांबतो म्हटलं. पण जांभळ्याला की महाराज झोप आले, मी उठतो. ठीक उठलो. म्हणजे हेच अनुसंधान आहे ना, अनुसंधानासाठीच नामस्मरण सांगितलंय महाराजांनी. त्यामुळे मी बसतो. या वास्तूमध्ये 2019ला ते हे आलं, 20ला काय ते कोरोना, 2018 पर्यंत या वास्तूमध्ये जवळजवळ 17 कोटी रामनाम झालेले. 17 कोटी 1993 पासून आतापर्यंत. बापरे. इतकं राम वास्तूत झालेले सगळं त्यांनी. आणि आमचे येणारे सगळे जे महाराजांच्या अनुग्रहित आहेत, दर महिन्याला जप चालतो, रविवारी गुरुपौर्णिमा, महाराजांचा उत्सव, रामनवमी, हे सगळं त्या याच्यात सगळ्या एवढ्या जप झालाय. मग ते आलं काय करून आला, तेव्हा महाराजांनी थांबवलं. का की लोक लांब येतात, त्यांना माझ्याकडे त्रास नको, ते आजारी पडले, ऍडमिट केलं. मग तेव्हा हा थांबल्याबद्दल 3 कार्यक्रम आपल्या, एक रामनवमी, महाराजांचा पुण्यतिथी उत्सव आणि वर्धापन दिवस, परवा तुम्ही पाहिलात तो. ते 3 उत्सव म्हटलं महाराजांनी ठेवलेले. ते 3 उत्सव आता ठेवले. गुरुपौर्णिमा वगैरे कमी केलं. आणि काही लोक इथे यायची गुरुपौर्णिमेला, पण नंतर मग त्यांना कोणतरी असं सांगितलं की तुमच्या घरी नाही का महाराज, तुम्ही तिथे कशाला एवढा लांब जाता? मग त्यांचा निरोप आम्ही आमच्याकडे करतो गुरुपौर्णिमा. ही प्रेरणा पण त्यांना इथूनच मिळाली ना. मला आनंद आहे म्हटलं. तुम्हाला कळलं नाही तुमच्या घरी महाराज आहेत, मला खूप आनंद वाटला. पण तुम्हाला कळलं कधी? इथे आल्यामुळे तुम्हाला कळलं की आपल्या महाराज नाही. ते लोक ठीक आहे, त्यांची ती महाराजांची इच्छा की नको. आणि मी साधा कामगार माणूस आहे. आणि पण आपण जे मी खूप संत म्हणून असं कोण नाही की कोणाचं मनात. मला हेच लोकांना सांगायचं होतं की सर्वसाधारण प्रापंचिक माणसं सुद्धा इतकी उत्कट भक्ती करू शकतात. माझी संकल्पनाच ही आहे, सुखी संसाराचा पाचवड, आणि त्यातही महाराजांचं घर कसं असतं हे मला तुमच्या या उदाहरणातून दाखवायचं आहे. की म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात, इतक्या असोशीनी हे सगळं करतात. म्हणजे तपश्चर्याचं एक प्रकारे, म्हणजे तुम्ही तपस्वी आणि तपश्चर्या ह्याचा संगम, म्हणजे मला हे घर जाणवलं तुमचं. हे सगळं ते फक्त महाराजांची कृपा आणि रामाची इच्छा, ह्या 2 गोष्टी मला शिकवल्या महाराजांनी. की त्याच्याशिवाय पान हलत नाही झाडाचं, त्याची इच्छा आहे तसं होणार. आणि महाराजांचा आशीर्वाद हे सगळं माझ्या मागे आहेच आहे. की इतकंसं आम्ही हे चालवलेलं आतापर्यंत सेवा. लोक येतात, महाराजांच्या अनुग्रहित येतात, केंद्रात लोक येतात, सेवा करतात जमेल तसं. इथनं थोडेफार लोक येतात. पण कोणाकडे मला महाराजांनी एक पैसा मागून दिला नाही. कोणा मागू नका काही, असं त्याचं वाक्य आहे. म्हणजे अगदी ज्वलंत उदाहरण आहे की मंदिर बांधलं, दुसऱ्या दिवशी एक जण आले की दानपेटी नाही इथे. म्हटलं माझे महाराज म्हणाले कोणाकडे मागू नको म्हणून, माझा राम भिकारी नाहीये हे म्हटलं महाराजांचं वाक्य आहे. तर मला दानपेटी नाही ठेवायची. आणि 8 दिवसांतर कळल्या लोक यायचे आणि आतमध्ये पैसे टाकायचे. म्हटलं महाराजांना की महाराज तुम्ही म्हणता राम भिकारी, पण लोक तसं समजतात आतमध्ये पैसे टाकतात रामापुढे. तेव्हा परवानगी दिली महाराजांनी की ठीक आहे, काहीतरी व्यवस्था करू आणि दुसऱ्याशी दानपेटी आणून दिली एका वर्षाने. अरे बापरे. मी फक्त माझं काम आहे सांगण्याचं. महाराजांना सांगायचं, आपलं काम सांगून मोकळं. मग माझ्या मुलींचा काही त्रास आहे, माझ्या बहिणींना काही त्रास आहे, महाराज निरोप आलाय तिचा, ते काय ते बघा. इकडनं माझ्या मुली निघतात
तर डोळ्यात पाणी येतं हा की खरं माहेर मग मी माहेर. चालले म्हणून म्हटलं हो. महाराज हे सुख मला पाहिजे. मला पण हे माहेरच वाटतं खरं. तुमचं आहे घर म्हणजे मुलगी. माहेरच आहे ती मुलगी आहे. माझी. हे खूप हा. उशिरा कळलं मुलींना माझ्या. अरे हात आपला करा बाप रे. हा. गेल्या जणी आपण अर्धवट सोडून गेलो, हात सोडून हात एकमेकांचे. सोडून गेलं. म्हणून महाराजांनी परत इकडे आणलं की नाही हे तुझं हा. माहेर आहे, इथे द्यायचं. मग हा. सगळ्या मुली येतात. एखादी बहीण माझी नर्वस होऊन गेली तर मी सांगतो महाराज तिच्या डोळ्यात पाण्यात जातात, काय ते असेल ती मला बोलली नाही पण तुम्हाला सांगितलंय. 2 दिवसांचे फोन झाला ते असं आलं मी बोललो तर महाराजांना बापरे. लगेच फोन येतो. हा एवढीच त्यांनी सत्ता ठेवली स्वतःची नाही सत्ता रामाची ठेवलीये. इथे खरंय महाराजांनी. खरंय. हा. आणि ते का राहिले इथे येऊन आणि एवढं हा. रामरायला आणलं. हा. एक आणखीन एक छान गमतीचं उदाहरण आहे की गोंदवल्याला महाराज सांगतोय गोंदवल्याला राम मंदिर आधी बांधलं, हा. थोरलं राम मंदिर. हा. लोकांनी विचारलं महाराज मंदिर झालं आता तिथे काय, तेव्हा महाराज म्हणजे ज्याचं मंदिर आहे तो येईल. हो. आणि 15 दिवसांनी देशपांडे का कोण त्यांच्या हो. वाड्याला लागले तिथे हा. ते रामराय इथे आले. हा. हा. आणि टिटवाळ्यामध्ये रामराय 1 वर्ष आधी एका घरात राहिले होते टेबलावर. अरे बापरे. हे रामराय एका टेबलावर एका घरात राहिले हा. हा. 1 वर्ष. आणि 1 वर्षानंतर ते सगळं जुळलं. मी तिथे गेलो भेटायला आणि मला कळलं की असं इथे आहे, त्यांना मंदिर बांधून देणार, त्याच्या गुरूंची आज्ञा वगैरे सगळी मोठी मोठी वाक्य त्यांनी सांगितली. आणि मग मी विचारलं की ते विचारताय तुम्ही का नेत नाही रामाला. लगेच महाराजांनी होकार दिला. 3 दिवसात ते सगळं ठरलं आणि मंदिर उभं राहिलं. बापरे. म्हणजे जसं गोंदवलेला राम आपणहून आला मंदिरात पण तसंच ते हे कसं पण. की मंदिर तिथे आधी मग राम राहिले. मग राम तिथे 1 राहिले. वर्ष रामराय राहिले. अच्छा. आणि मग टिटवा आवडल्या मग ते म्हणले ह्याच घरी जायचं. आणि महाराजांनी मंदिर की अरे आपल्या रामरायला आणूया. आणि महाराजांनी मंदिर उभं केलं. अच्छा. हा इथे ते आधी आले आणि मग मंदिर. रामराय 1 वर्ष आधी येऊन राहिले होते. हो. बरं ज्यांच्याकडे होते त्यांना जमले नाही ते चालले होते रामराय परत मोखाड्याला. हो. ते म्हणाले पण मला की असं काय ते चाललेच परत वगैरे. म्हटलं नाही कर म्हणजे रामराय टिटवाळ्यात. म्हणून ते चालले जाऊन दे. तेव्हा त्यांनी प्रश्न टाकला मग तुम्ही का नेते रामाला, तुमच्याकडे सगळं रामाचं एवढं दरबार आहे वगैरे. म्हणून मी आलं आणि म्हटलं महाराज त्यांचा निरोप आहे काय ते मला सांगा उत्तर. महाराज उत्तर दिलं उद्या घेऊन या. लगेच सुरुवात केली. हो लगेच मंदिर. एवढे अनुभव दिले तर त्यांनी महाराजांनी का विचार सोय. मला बेलसेडे महाराजांचं वाक्य आठवते आपले अनुभव कोणाला सांगू नये आपल्या मीपणा वाढतो. मी त्यांची क्षमा मागतो प्रत्येकाला की बेलसेडे महाराज मला माझा मीपणा वाढवायचा हे नाहीये, पण महाराजांच्या वस्तूत काय काय घडू शकतं जर महाराज आपल्या जवळ असले तर. मग हे लोकांपर्यंत हे म्हणून मी सांगतो की महाराजांच्या कृपेने महाराजांनी महाराजांच्या सगळं घडवलेलं त्यांच्यामुळे सगळं उभं राहते. महाराजांची सत्ता 100%. मोहन बोना जिथे हे आलं प्रतिष्ठा आली पहिल्याच ह्याच्या पादुकाच्या ह्याच्यामध्ये की ते कबूल केलं मोहन बोना की इथे आलं की माझी बॅटरी चार्ज होती. मोहन बोनचं वाक्य इथे आलं की माझी बॅटरी चार्ज म्हणून तुम्ही सगळ्यांनी दरवर्षी येत जा म्हणून इथे. हे मोहनचं वाक्य. तुमचे दासगडगो महाराज येतात तिथे शेगावचे. आणखीन हे पोथ्या लिहितात दासगणू महाराज. त्यांचे लेखनिक छगन काका 12% होते. खूप मोठी व्यक्ती होती. 82 वर्ष वयाच्या वर्षी इथे आले होते. ते आत बसले ते म्हणजे मला इथून उठावंसं वाटत नाहीये. खूप थोर लोक महाराजांच्या कृपेने येतात. दर्शन करायला आवडतं. मी व्यवस्थित पाय ठेवणार नाही आणि स्त्रीच्या हातचं अन्न खात नाही अशी म्हणणारी व्यक्ती खाली बसून प्रसाद घेऊन गेली. देवघर बघितलं, वरचं नाम ध्यान मंदिर बघितलं. म्हणून तिथे मी माझं सगळं मोडून टाकलं नियम. कारण तिथे महाराज होते म्हटलं मला काही चालेच ना. बरोबर महाराजांच्या समोर. शंकराचार्य आले होते ते सगळे दंड लावून नाही करतात असं. म्हटलं महाराज इथे दंड बिंड लावताय कसं काय रामराजा असं चालतो. पण माहित नाही ते ग्रस्त इथनं दर्शन केलं. मी फळी काढली दंड तिथे ठेवला आणि डोकं ठेवलं पाया. मला त्यांचे सगळे ते कन्नडी लोक म्हणाले काय माहित नाही आमच्या गुरुंनी आज सगळं केलं दंड ठेवला की सिद्धिविनायकाला ते देवी आपली काय मुंबादेवी काय सगळे म्हणे यांनी दंडाने स्पर्श केलाय पण तुमच्याकडे आलं तिने डोकं ठेवलं रामाच्या पायात. याचा अर्थ आहे साक्षात देऊन राहिले महाराज आहेत. म्हणजे उपासना नामस्मरण जिथे असतं जेवढं लोकांनी केलंय इथे उपासना एवढं जप केलं त्याचं फक्त त्यांचं पुण्य माझ्या पत्रात आहे. आणि मी मस्त बसून राहिले दाढी बिडी वाढवली शांती बसले आला शिरपट. हे तुमचं म्हणजे म्हणणं खरं तर तुमचा जप चालू असो फक्त तो आम्हाला दिसत नाही. तो आतल्या आत चालू असतो. त्यांची कृपा आहे. त्यांचीच कृपा आहे. फक्त जो म्हणतो की मी जप करतो तो खरं करत नसतो आणि जो म्हणतो मी जप करत नाही की मी नामस्मरण करत नाही त्याचं खरं नामस्मरण चाललेलं असतं. हे सगळं त्यांचं माझ्या आईच्या वडिलांचा आशीर्वाद. नाही तो जप महाराजच करून घेतात ना. फक्त तिथे तो मी पूर्णपणे गेलेला आहे. एकदा त्यांच्या ब्रह्मन महाराज म्हणले ना एकदा त्यांच्या पाय डोकं ठेवली का म्हणून भाऊसाहेब केतकर म्हणतात की स्त्रीच्या कानावर घालायचं तेवढं मी पाळतो.
की मला काही कुठे जायचं नाही फिरायला, लंडन अमेरिका, तुम्हाला कुठं अजून अष्टविनायक पण पाहिलं नाही. कारण माझा गणपती महाराज महाराजच आहे. त्यांचा ना गणपती, माझ्या अष्टविनायक ह्यांच्या कुठे तेच जाऊ गणपती बसून आहेत, म्हणतात. खरं नाही, आहे. आपलं हे आहे ना, हेच सांभाळलं हा. आणि त्यांची कृपा घेत राहायचा, आनंद भोगत राहायचं हो, त्यांचा. महारुद्र जय मारुती रामदास सगळं त्याच्यातच आहे. आहेच आणि महाराजांचं नाव पण गणपतीच होतं, त्यामुळे त्यांच्यामध्ये सगळे देव आपल्याला मिळतात. अगदी खरं आहे. म्हणजे तुमच्याकडनं हे खूप शिकण्यासारखं आहे की नामस्मरण म्हणजे म्हणतो आपण नामस्मरण गरजेचंच आहे. नामस्मरणाशिवाय तर हेच नाही, पण तुम्ही जी उपासना करता त्याच्यामध्ये तुमच्याकडनं इतकी तयारी करून घेतली त्यांनी की वेगळं नामस्मरणाला बसायची गरज तुम्हाला भासत नाही. पण कसं आहे की सर्वसामान्य लोकांना तुम्ही काय सांगाल की नामस्मरणाचं महत्व काय सांगाल? महाराज तर ते सांगतात, पण तुम्ही काय सांगाल? मी त्यांच्यापुढे मी काय सांगणार? त्यांनी एकदा ऐका बघा, तुम्ही नाम घ्या, बाकी मी सांभाळतो. दुसरं एक त्यांचं खूप असं लागणारं वाक्य आहे की जो ज्या घरात रामनाम चालू राहील किंवा जो नाम घेतो त्याच्या दाराला मी कुत्र्या सगळा लोळत पडेल. हे त्यांचं, त्यांना किती महत्व रामनामाचं त्यांना सांगायचं. मग आपण तेवढं करत राहायचं, जो करायला किती अध्यात्म इतकं सोपं. म्हणजे सगळेच गुरु महान आहेत, एकही गुरु लहान मोठा हे करायचं नाही आपल्याला फरक, पण अध्यात्म एवढं सोपं सांगितलंय महाराजांनी की ज्यावेळेला मला एक ग्रस्त शिकवायला आले, ते मला म्हणाले तुम्ही आता घरी बसलात ते काय पौऱ्यातच शिका म्हणून. ते आले ग्रस्त 7 दिवस मला संतांनी ते पुरुष सुक्ताची आता जेव्हा ते तुम्ही ते हा वर द्या, तो स्वर तो खाली ना, ते गेले. म्हटलं महाराज ते असं म्हणतात, ते काही जमत नाही. त्यांनी सांगितलं तुला रामनाम घेतलं जाऊन तू काय फंदात पडला. आणि सगळ्यात सोपं अध्यात्म रामनामात आहे. तू जग तुला सहज आहे. आपल्याकडे एवढं जुनं आळंदीचे हे ज्ञानेश्वरी आहे तेव्हाची 6 रुपयाची, एकनारी भागवत तेवढंच जुनं सगळं एक चातुर्मासात वाचतो. पण ते वाचताना जो महाराज तुम्ही म्हणताय ग्रंथ वाचला त्यावेळेला वागावं, हे त्यांचं बोलू नाही. मला तसं जमत नाही. तुम्ही हा पसारा वाढवलाय ना, मला नोकरी तर मी सगळ्यांचं करत बसणार नाही, पण तसं वागू. अचूक पाहायला म्हणजे पोथ्या वाचता मी, पण डोक्यात किती ते रामदास महिना आणि गजान महाराज माहिती ह्याच्या डोक्यात काय काय बसतं. त्यांनी दिलं आणून करत आपण वाचायचं. हे तुमचा प्रामाणिक म्हणजे जे बोलणं आहे ते फार क्वचित खरंच आहे, ते काय मिळतं. आणि खरंच हे महाराजांची खरी कृपा आहे की शुद्ध सात्विक शुद्ध सस्वस्थ जो भक्त बोलू शकत नाही गुरुसमोर आपण ना. गुरुसमोर एकदा हे तिथे ठेवल्यानंतर सगळं त्यांचंच आहे ना. तू यायच्या आणि मी त्यांना महाराज लेखी ते काय काय अवघड प्रश्न विचारेल, जर नापास झालो तुम्ही नापास, मला माहित नाही म्हणलं उत्तर काय. म्हणजे शुद्ध सस्वस्थ जो भक्त उद्योगी रतला असतात तसा भक्त आज मला मिळालाय की शुद्ध आहे, सस्वस्थ आहे, उद्योगी आहे आणि महाराज करून घेतात. ही भावना होण्यासाठी आमच्यासाठी ही भावना नाही, ही खात्री, हा विश्वास, हा भरोसा, हा अनुभव, ही प्रचिती आहे की महाराजच करतात. अहो स्थापना झाली रामाची व्हायची होती, आमचे जे कोण होते त्यांना कळवलं असं आहे. त्यांनी कळवलं अरे असं सुनबाई प्रेग्नंट आहे, ते अमुक होणार. म्हणलं आता बॅनर लावले सगळे मंदिराची स्थापना रामाची, आणि तू हे काय घडलं? नाही ते आता आम्ही हे करतोय ते करतोय, सिजन करणार आहे. ते पुण्यातले कोण मोठे शिकवतात विद्यार्थ्यांना, कैसाच का काय ते मोठं प्रश्न पाठशाळा कुठली तरी आहे, त्यांनी सांगितलं असं करू नका वगैरे. म्हणलं माझ्या महाराजांनी ठरवलंय उत्सव या दिवशी स्थापना होणार, मी करणार. गुरुजी म्हणाले तुम्हाला बसता येणार नाही, सोयरा आलंय. ठीक आहे, ते सोयरे येतात, आपण काय करूया, कायद्यात वय वाटायचा. हिच्या भावाची मिसेस आणि हिचा सख्खा भाऊ धाकटा, ती मिसेस म्हणजे माझी मुलगीच आहे मुलीच्या, त्या दोघांना फोन केला उद्याच्या उद्या रथाटाकाने या. सगळं उत्सव पार पडला. 3 दिवस तो उत्सव असतो. रोजचं 100 पण सकाळ संध्याकाळ 22 का 23 गुरुजी होते दोन्ही वेळेला. त्यांनी सकाळ पण चालायचं सगळं. ते तिसऱ्या दिवशी महाप्रसाद स्थापना सगळं झालं. 750 पान झालं तिसऱ्या दिवशी इथे स्थापनेचं. दुपारी 4:30ला सगळे निरोप घेऊन चालले. ते मी आणि गुरुजी इथे बसलो होतो खुर्चीत समोरच. आत्म्याला त्रास होत होता की इतक्या वर्षी इतकी सेवा दिली, स्थापनेला आपल्याला नाही मिळालं बसायला सोय राहिल्यामुळे. तिच्या भावाने करून घेतली स्थापना, ते बोर्डावर नाव आहे त्यांचं. तर मी आपलं तिथनं म्हटलं रामराज तुझ्या मनाचं झालं सगळं, काही कमी नाही पडलं ना, त्याचं वाक्य बोललं. तेवढ्यात गेट जवळ एक आजी आणि एक माझी बहीण दोघी आले. म्हटलं का गं तुला सकाळपासून बोलवतो? अहो दादा काय सांगू, या आजी बदलापूरला राहतात, आज त्यांचं 75 वय, तेव्हाची गोष्ट आहे, वय 75 आहे त्यांचं. तर त्यांना ते पत्रक मिळालं आपलं बदलापूरला, इथे स्थापना आहे रामाची, म्हणून त्यांचा फोन आला
की मला जायचं तू माझ्याबरोबर येते का. मग मी डोंबिवलीला कल्याणला थांबले, त्या बल्लापूर डोंबिवलीला कल्याणला आल्या आणि तिथनं आम्ही दोघी आलो. तर म्हणलं उद्या उन्हात कसं काय. म्हणजे काय सांगू दादा, काल 2:30 वाजता मी अयोध्येवरून आली आहे आणि तीर्थ आणि शिवरीचं ते रामाच्या पायावर घाला. माझ्या प्रश्न उत्तर मिळालं, काही कमी पडलं नाही. गुरुजी म्हणलं गुरुजी तीर्थ घ्या, म्हणाल तुमच्या चेहरा पडलाय म्हणून मार्ग केलं गेलं की कुठे काही कमी पडलं नाही. कोण कुठल्या आधी नाव कमायचं तीर्थ अयोध्येचं ते घेऊन राहते 2:30 व्यक्ती इथे त्यांना तीर्थ घाला. एवढं छान अनुभव की. आणि म्हणून मी त्यांच्याशी मोकळा असतो, त्यांच्या डोक्यावर पण बसतो, मिरे वाटतो अक्षरशः. आत्मनिवेदन भक्ती तुम्हाला पूर्णपणे साधली आहे. कडेवर घेतलं सगळ्या भक्ती आल्या. मी सांगितलं की मला फक्त दुःख कुठे होतं, माझी बहीण माझी मुलगी जर नाराज होऊन गेलं मला वाईट वाटतं, तेवढं तुम्ही सांभाळा, मला बाकी काही नको. मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे की लळा जिव्हाळा प्रेम जर अनुभवायचं असेल तर हे घर आहे. गुरु करावं बस. गुरु केला की सगळं उत्पन्न होतं, सगळं उत्पन्न होतं, आपल्याला कळतं प्रेम काय जिव्हाळा काय. पण हा शेवटी व्यावहारिक आहे. मी स्पष्ट बोलतो त्यांच्यासोबत, ते म्हणतील आई वडिलांना दुखून, पण व्यावहारिक आहे. वडिलांना वाटतं उद्या माझ्या हाताशी हा नोकरी करेल, आपला आधार आहे. तसंच आईचं म्हणणं 2 पैसे दिले आम्हाला कुठे जायचं वगैरे 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 वगैरे. हे प्रेम स्वार्थी आहे तसं पाहिलं तर. प्रपंचातलं प्रेम स्वार्थी आहे. तुम्ही गुरुला काही देऊ नका, फक्त तो सांगेल तेवढं करा उपासना. आणि ती उपासना का सोपी एकदम दिली महाराज. एक जप एक माळा करा, बाकी तुम्ही सांभाळतोय त्यांचं वाक्य. एक माळ जप तुम्ही करा फक्त, आणि ते आज मला सांभाळतात तेवढं. खूप खूप एवढे प्रचिती, एवढे ग्रंथ, काय ते भर एवढं अनुभव मला दिलं महाराजांनी. बापरे, खूप संकटांना वाचवलंय. असा एखादा प्रसंग आणखी म्हणजे संकटातून बाहेर आलो. आणि ती पहिली गुरुपौर्णिमा होती. 17 एप्रिलला डोंबिवलीत रामनवमी केली, 18 एप्रिलला इथे आलो राहायला 1993. आणि पहिली गुरुपौर्णिमा होती. पेढाचा पुडा आणला डोंबिवलीला, कारण हे जंगल होतं इथे. वडिलांनी नैवेद्य दाखवला, सगळं झालं आणि पानावर बसलो आम्ही. आणि त्याचे कोणी येणार नव्हते, आपले गुरु म्हणून आपण पौर्णिमा केली चालली. आणि म्हटलं दादा पेढ नाही घे तुम्ही. अरे नैवेद्य दाखवायचं राहायला गेलो. पुडा शिळ होता, पुडा उघडला, एक पेढा कमी होता, तो रामाच्या ताटात होता पेढा. पॅक केलेला पुडा, पेढा रामाच्या ताटात होता. तिथं पहिली पेढी घे, आता तुला सांभाळायचंय, तू बघ काय ते. आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी कामावर निघालो 5:30ला. आणि इथे जंगल होतं. या उमऱ्यातनं बाहेर पडताना अंधार होता, तर मी पाऊल बाहेर टाकलं आणि माझ्या मागे ही आली, लाईट गेली, चपला आणली, हिला कधी किडा लावला. तर ती ओरडली. म्हटलं काय झालं, किडा झाला, असं रक्त दिसलं मला एवढं. म्हणजे जाऊन किडा झाला. मी आपल्या कामावर गेलो आणि दुपारी हाफ डे होता रविवारचा म्हणून आलो घरी. तर घरी 2-4 मीचे भाऊ वर बोलले काय झालं, पाय एवढा सुजलेला. तो किडा चावला. त्या हॉस्पिटलला गेलो होतो आम्ही म्युन्सिपाल्टीच्या. त्यांनी सांगितलं की काहीतरी किडाचे होईल बरं, कारण तिखट लागते, खारट लागते. तसं काही नाहीये. हे सगळं झालं शनिवारी. रविवारी हे दवाखान्यात दाखवून आणलं. सोमवारी डोंबिवलीला दवाखान्यात घेऊन. तिथे डॉक्टर वर्दे म्हणून होते, ते माझं सर्वस्व अजून आहे, ते म्हणजे थकले आता. त्यांना म्हणून डॉक्टर सर त्यांनी पाय बी वैदा आणि मग आता ब्लड टेस्ट करायची. तिचं ब्लड टेस्ट केले. गोमांतक ते हॉटेल होते तिथे गल्लीमध्ये. गेले ब्लड टेस्ट, त्या मुली सगळं सांगितलं. त्यामुळे रिपोर्ट संध्याकाळी मिळते. म्हटलं मी टिटवाळा तुम्हाला बघा लवकर. मी शक्यतो डॉक्टरांना कळवते. मी घरून पोहोचलो. माझा एक मित्र जो डोंबिवलीत भेटला, तो परत तिथे दुपारी 12 वाजता आला. आणि म्हटलं सकाळी विचारलं वहिनी कशाला, वहिनी का आला. तर म्हणाले वर्दीने चिठी दिली की वहिनींना आत्ताच्या केम घेऊन जा. आता देव कोणाच्या रूपात असतो. तर ती मुलगी इतकी छान होती, हुशार होती. तिने ब्लड टेस्ट केली ना, तर एक क्लॉटिंग टेस्ट म्हणतात की ते रक्त थांबतं तुमचं. काय नाही, स्वीट होते थांबतं, हिचं थांबलंय. त्या तिला काहीतरी विषारी चावलंय. तिने वर्धेला फोन केला. वर्धेने आणखी एक अनुभव केला. मग तो मित्र आला. आम्ही तिला संध्याकाळी म्हणजे शनिवारी पहाटे 5:30ला चावलेला किडा सोमवारी संध्याकाळी 5:30ला केमला ऍडमिट केला. तो पण पाय सगळा फुगलेला, कळा येत होत्या. नेताना फक्त एकच वाक्य बोललो महाराजांना, बोललं ही जर परत द्यायला तुम्ही या घरात राहायचं नाही. या शब्दात बोल म्हणे. तुम्ही जर इथे आलात, हिला आणल्यानंतर तुम्ही इथं राहायचं नाही. हे ऐकल्यानंतर हा प्रसंग आम्ही सांगतो लोकांना असं घडलंय, तर लोकांनी यायचं बंद केलं. हा कोण स्वतः म्हटलं की महाराजांना बंद करतो घरात यायचं नाही म्हणून. पण त्यांना माहित नाही महाराजांचं नातं काय ते. तर ते सगळं झालं. 5:30ला ऍडमिट केलं. रात्री 12:30ला रिपोर्ट आला स्नेक बाईटचा. बापरे. तो म्हणजे स्नेक बाईट कसं काय. आणि एवढा पाय काढायचा म्हणून चिठ्ठी गेली माझ्याकडे. आय मीन सही घेतली की त्यांचा एवढा पाय काढतो आम्ही. पॉयझन इथपर्यंत गेलेले. तर आमच्या हातात केस नाही. 5 डॉक्टर, ही एक टेबलवर मध्ये बसलेली. आणि मी सही केली. माझा मित्रच होता, तो घरी गेला टिटवाळ्याला डोंबिवलीला. सकाळी इथे आला सांगायला.
तर मी त्या जरा हादरलो, ही पण जरा हे झाली होती की आता काय करायचं म्हणून. पण माझं वाक्य होतं, हिला काय झालं, तुम्ही घरात राहायचं नाही म्हणून. त्या डॉक्टरने एवढी कोशिश केली, काय काय ते प्लाझ्मा वगैरे वगैरे, रात्री 2:30 वाजता सगळं आणायला सांगितलं मला. खिशात दमडा नव्हता, पण त्यांच्या कृपेने थोडी थोडी सोय झाली आणि सगळं जमलं ते. आणि एक 56 दिवस ICU म्हणून होती. म्हणून म्हणाले की तुमचं कुंकू बागे, मला बोलले डॉक्टर तुमचं कुंकू खूप चांगलं आहे, की त्यांचं नख पण नाही काढलं. ज्यांनी सही केली एवढा पाय काढतो, माझ्या गुरुने नख पण काढून दिली नाही. बापरे, आपलं तेवढंच असतं बस. महाराजांशी मला बाकी अडचणी नको. आणि तीच आजारी पडली, तुमचं करणार ना म्हटलं नवीन. तसलं नकोच आहे. आणि त्या लोक ऐकून घ्या, कशाला जंगलात गेला राहायला, तिथे असे तसं वगैरे. आणि त्याच्यानंतर कळलं की ते जे जरा एवढूच होतं ते हिंदूचं होतं. आणि ज्ञानेश्वरी त्यात उल्लेख आहे की पुढचं चावलं तर कळत नाही, ज्याला कळलं त्याला माणूस गेलेला असतो. हो, म्हणजे ही किती मोठी प्रचिती आहे. महाराजांनी वाचवलं खरंच. आणि त्यांच्या हातून एवढी मोठी सेवा होते आज. खरं तर पुढचा प्रश्न मला त्यांनाच विचारायचा. आम्ही नाही पाहिजे होतं सगळं त्यांना पुढचं इतक्या वर्षाचं, की 93 साली हे घडलं आणि आजपर्यंत अजून व्यवस्थित चाललंय, त्यांना माहिती होतं. ती जर संपली तर आपल्याला आम्हाला कोण काय घालणार. त्यांचं सोडून राहू उपाशी आहे म्हणून त्यांचं मस्त त्याचं वाचवलं. मला एक धडा दिला, मस्त पाकावून गेलं. पण त्यात पण मला बाहेर काढलं की नख पण निघालं ना त्यात. हो, महाराजांनी वाचवलं. दोन्ही प्रचिती दिल्या. किती किती सांगू तुम्हाला, इतकं काय विचार एवढं प्रचिती देतात. आणि म्हणून मी बाहेर कुठे जात नाही. नैमिषारण्यात नेलं महाराजांनी 6 दिवसात. 3 दिवसात मी पागल झालो. ते सगळे म्हणाले ट्रस्टी, अहो काका जेवण नाही काय नाही. सांगितलं त्यांना, त्यांचा राम दिसतो, त्यांना सोडा. म्हणलं मला नाही करमत बाहेर, मला नाही करमत. मला हे सगळं दिसतं की महाराज वाढवत रामराणे. श्री महाराज वाट बघतायत, रामराया वाट बघतोय, हे सांगताना काकांच्या डोळ्यात पाणी होतं. यालाच अष्टसात्विक भाव जागं होणं असं म्हणतात. सुखी संसाराचा पासवर्ड या मालिकेचा हा 4था भाग होता. याच्या पुढच्या भागामध्ये आपण विभावरी काकू, श्वेताताई, विशालदादा, मैथिली आणि मंथन यांच्याशी गप्पा मारूया. सज्जन हो, आज या संवादातून मला खूप काही शिकायला मिळालं. मला खात्री आहे हा संवाद आपल्यालाही आवडला असेल. तेव्हा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. अध्यात्म साधना हे चॅनल सबस्क्राईब करा. आज इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.